नमस्कार मित्रांनो, हिंडनबर्गचा रिपोर्ट सध्या भारतामध्ये खूप ट्रेंडिंगवरती आहे. खरं तर यावरती चर्चा करणं माझ्या बुद्धीला पटत नाही. पण असे रिपोर्ट जेव्हा येतात तेव्हा त्यांचा राजकीय स्वार्थ काय आहे, हा राजकीय अर्थ काय आहे, हा अभ्यास करण्यासाठी हा रिपोर्ट बघणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी चर्चा करणार आहोत की हिंडनबर्गचा रिपोर्ट पार्लमेंट सेशन संपल्यानंतर 2 दिवसांनी का आला आणि ह्या रिपोर्टचा भारताच्या मार्केटवर म्हणजे शेअर मार्केटवर कोणता प्रभाव का नाही पडला आणि अजून एक बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. खरं तर या रिपोर्ट पब्लिश करण्यासाठी एक डेट फिक्स केली होती, परंतु त्या डेटला रिपोर्ट का पब्लिश केला गेला नाही आणि शेवटचा प्रश्न म्हणजे पार्लमेंट सेशन चालू असताना हा रिपोर्ट पब्लिश केला जाऊ शकत होता, पण असं झालं नाही. रिपोर्ट पब्लिश का केला गेला नाही आणि सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी की ज्याची मला पण उत्सुकता होती, ती म्हणजे राहुल गांधी यांना सारखी ज्याची चिंता वाटत होती की त्यांना चौकशीसाठी ईडी समन्स पाठवणार आहे. तर ताजी ब्रेकिंग न्यूज अशी आहे की याच आठवड्यामध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड केसमध्ये चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे. आणि या सगळ्या बातम्या जर आपण बघितल्या तर एकाला एक साखळी पद्धतीने जोडल्या जातात. जय हिंद, मी सागर शिंदे आणि आपण पाहतात सागर शिंदे टॉक. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, हिंडनबर्ग यांचा जो नवीन रिपोर्ट आला आहे त्यामध्ये हे बोललं गेलंय, जे मार्केटला रेग्युलेट करतात त्यांची जी चेअरपर्सन आहे माधवी भोज, या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये वेगळ्या विषयांमध्ये आर्थिक व्यवहारात गुंतलेल्या आहेत आणि अडाणीचं पण कनेक्शन त्यांच्यावर जोडलं गेलेलं आहे. अशा प्रकारच्या काही गोष्टी त्यामध्ये बोलल्या गेल्या आहेत. मी त्या गोष्टी जर तुम्हाला सांगायला गेलो तर ना तुम्ही टेक्निकली समजू शकाल आणि नाही मी त्या तुम्हाला समजावू शकेल. पण हा रिपोर्ट शनिवारी येणार होता असं बोललं गेलं, पण म्हणजे हिंडनबर्ग यांनी एक ट्विट केलं आणि मोठा गौप्यस्फोट आम्ही करणार आहोत आणि नंतर काही तासाने हा रिपोर्ट येतो. आणि रविवारच्या पेपरमध्ये सगळीकडं याच हेडलाईन्स होत्या. काल सोमवारच्या दिवशी मार्केट ज्यावेळेस उघडलं त्यावेळेस या रिपोर्टचा काडी मात्र फरक मार्केटवर पडला नाही. जेव्हा पहिल्या वेळी असाच यांचा रिपोर्ट आला होता म्हणजे मागच्या वर्षी, तेव्हा आपल्याला माहिती आहे अडाणीचा शेअर किती खाली घसरला होता आणि आपल्या देशाचं आर्थिक नुकसान पण झालं होतं. आपल्या देशाचे काही इन्व्हेस्टर लोक होती, त्यांचं नुकसान झालं, बऱ्याच व्यवसायाचं नुकसान झालं होतं. आणि मित्रांनो, जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा स्वाभाविक देशाची इकॉनॉमिक्सवरती त्याचा फरक पडतो. या विषयावरती रविशंकर प्रसाद यांची एक बाईट आली, ते काय म्हणतात ती आपण ऐकू. हिंडनबर्ग में किसका इन्वेस्टमेंट है आपको मालूम है? लॉर्ड सोरोस का। ये महाशय कौन है जो भारत के खिलाफ नियमित प्रोपेगेंडा चलाते हैं इन देयर पैथोलॉजिकल हेट्रेड अगेंस्ट नरेंद्र मोदी जी, led by Mr. Rahul Gandhi and his friends toolkit gangs. Congress party today has developed a hatred against India itself. लेकिन कुछ बातें आज हम उठाना चाहते हैं। हिंडनबर्ग में किसका इन्वेस्टमेंट है आपको मालूम है? जॉर्ज सोरोस का। यह महाशय कौन है जो भारत के खिलाफ नियमित प्रोपेगेंडा चलाते हैं? इंडिया डेमोक्रेसी नहीं है, इंडिया सेफ नहीं है, वगैरह वगैरह। और इस हद तक है कि मोदी के पूरे सत्ता को बदलना चाहिए, आह्वान किया था जनता से। ये वहां मेन इन्वेस्टर है। लेकिन सवाल पूछना है कांग्रेस पार्टी से, क्या चाहते हैं आप? चाहते क्या है आप? देश मोदी की से नफरत करते हुए कांग्रेस पार्टी आज हिंदुस्तान से नफरत करने लगी है। इन देयर पैथोलॉजिकल हेट्रेड अगेंस्ट नरेंद्र मोदी जी, led by Mr. Rahul Gandhi and his friends toolkit gangs, Congress party today has developed a hatred against India itself. अगर भारत का स्टॉक मार्केट गड़बड़ाएगा
तो स्मॉल इन्वेस्टर्स परेशान होंगे कि नहीं? आज करोड़ों की संख्या में स्मॉल इन्वेस्टर्स हैं कि नहीं? छोड़ दीजिए इंस्टीट्यूशनल इन्वेस्टर्स की बात, बाकी बातें। कांग्रेस पार्टी क्या चाहती है? भारत को वही कंट्रोल राज में ले आया जाए, नेहरू जी के समय वाला, जब भारत को दाने दाने के लिए परेशान होना पड़ा था कि उनकी सरकार नरसिम्हा राव के प्राइम मिनिस्टरशिप में भारत को ओपन करना पड़ा था, एफडीआई में, एफआईआई में। क्या वहीं जाना चाहते हैं क्या? टूल किट वालों को तो कोई मतलब नहीं हिंदुस्तान के विकास से। उनके लिए उनको तो हम जवाब देते हैं और देते रहेंगे, वो कभी सफल नहीं होंगे। लेकिन कांग्रेस पार्टी को क्या हो गया है, जिसने 55 साल तक देश में राज किया है? क्या मतलब है इसका? मतलब कहीं से कोई चिट मिल जाए। कांग्रेस पार्टी की पॉलिटिक्स में एक टूलकिट पॉलिटिक्स है, दूसरा है चिट पॉलिटिक्स। परीक्षा में तो चिट मिलती है, कार्रवाई भी हो रही है, लेकिन कांग्रेस पार्टी, उनके नेताओं को जो चिट मिलती है उसका क्या किया जाए? कभी राफेल की चिट मिल गई तो लगे हिंदुस्तान में घूमने, वो सुप्रीम कोर्ट से हारे, माफी मांगना पड़ा, कंटेम्प्ट हुआ उनके खिलाफ। फिर एक दूसरी चिट मिल गई, हिंडनबर्ग की पहली रिपोर्ट, वो चिट मिल गई, उसमें सुप्रीम कोर्ट ने, मैंने बताया कि 24 में 23 इंक्वायरी कंप्लीट हो गई। अब हिंडनबर्ग को जुलाई में नोटिस की गई है, तो फिर ये काउंटर प्रोडक्ट हुआ। अब ये चिट पड़ गई, जेपीसी लाओ, इंक्वायरी कराओ, मतलब भारत के पूरे स्टॉक मार्केट को क्रैश कराओ, छोटे इन्वेस्टर्स के पूंजी निवेश को समाप्त कराओ, भारत में कोई आर्थिक निवेश न हो विदेश का, एफआईआई और एफडीआई, वो सबको रोको, बिकॉज इंडियन इन्व्हेस्टमेंट सिनारियो इज नॉट ए सेफ पोजिशन। तर या गोष्टी यांनी बोललेत। नक्कीच गोष्ट स्पष्ट झाली आहे, काँग्रेसची नक्की मानसिकता काय आहे। मित्रांनो, महेश जेठमलानी तुम्हाला माहिती असेल, खूप महत्त्वाची व्यक्ती आहे, भारतातले वकील आहेत। त्यांनी आज एक महत्त्वाची गोष्ट सांगितली। ते म्हटले, महेश जेठमलानी जे राज्यसभा खासदार पण आहेत, तर मित्रांनो त्यांनी खूप महत्त्वपूर्ण विचार मांडले आहेत। त्यांच्या विचारावरती जास्त न्यूज आणि डिबेटमध्ये काही चर्चा होणार नाही, पण मी तुम्हाला सांगतो ते काय म्हटले। ते म्हटले, सेबी प्रमुख यांनी हिंडनबर्ग यांच्या विरोधात क्रिमिनल आणि सिव्हिल डिफेमेशन हा गुन्हा नोंद केला पाहिजे, आणि ते पण भारताच्या कोर्टमध्ये। सेबी यांनी या रिपोर्टच्या आरोपाला अजून गांभीर्याने घेऊन चौकशी केली पाहिजे आणि त्यांचा एंडपर्यंत गेलं पाहिजे। नक्की भारताविरोधी कोण साजिश करतं आणि नक्की काय चालू आहे, कोण याचा सूत्रधार आहे, असं महेश जेठमलानी यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं। हिम्मत तर बघा यांची, भारतात रेग्युलेटर यांनी, हिंडनबर्ग यांनी उत्तर मागितलं आहे जे जुन्या रिपोर्टच्या संदर्भात, पण त्या रेग्युलेटरच्या चेअरपर्सन माधवी भुज यांच्यावर सरळ आरोप केला आहे की यांच्या आर्थिक व्यवहारामध्ये गडबडी आहेत। महेश जेठमलानी यांनी इंटरव्ह्यूमध्ये विषय मांडले। त्यावरून हिंडनबर्ग पुढील काळात असा रिपोर्ट प्रदर्शित करण्याआधी 100 वेळा विचार करतील आणि माधवी भुज नक्कीच हिंडनबर्गवरती गुन्हा नोंद केला पाहिजे। आणि ह्या विषयावरती बऱ्याच जणांनी आपल्या बाईट दिल्यात। यामध्ये आघाडीवरती आहेत महुआ मित्रा। तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल मित्रांनो, महुआ मित्रा ह्या टूल किटचा हिस्सा आहेत, जो हिंडनबर्गचा रिपोर्ट मागच्या वर्षीचा आला होता, अडानी आणि यांच्याविषयी आला होता। मागच्या सेशनमध्ये टूल किटचा हिस्सा म्हणून बाहेरच्या देशातून पैसे घेऊन हिंडनबर्गच्या बाजूने प्रश्न उपस्थित केला होता। या संदर्भात महुआ मित्रा यांची चौकशी झाली आणि त्या चौकशीमध्ये ते दोषी आढळले आणि त्यांची खासदारकी पण रद्द झाली। यांची तर जुनी सवय आहे, असं काही संधी मिळाली अडानीविषयी, यांना कुठून टिप्स मिळाली की तुम्ही हा मुद्दा उचलून धरायचा, लगेच व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि पोस्ट केला। बघा, तुम्हाला मी 4 लोकांची नाव सांगतो। एक म्हणजे राहुल गांधी, दुसरी महुआ मित्रा, हे 2 राजकीय व्यक्ती, आणि रवीश कुमार पत्रकार,
आणि ओम तन्वी म्हणून कोणतरी पत्रकार आहे. सगळ्यात आधी सोशल मीडियावरती यांचा व्हिडिओ करण्यामध्ये आघाडीवरती होते. याच गोष्टीचा विचार करत हिंडनबर्गचा रिपोर्ट आला. तो मेरिटच्या आधारावरती काय म्हणतोय, जी महेश जेठमलानी यांनी सांगितलं त्या रिपोर्टमध्ये असं काहीच नाही. म्हणजे त्या रिपोर्टमध्ये अशी मागणी केली जाते की शेअर मार्केटचे चेअरपर्सन जे आहे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. या अशा खोट्या नरेटिव्ह राहुल गांधी यांनी, महुआ मित्रा यांनी मोठ्या प्रमाणावर करताना दिसतात ते. आणि मग मित्रांनो, की राहुल गांधीला आपला आयडियल मानते कोण? महुआ मित्रा. आणि महुआ मित्रा ही काही वर्ष काँग्रेसबरोबर पण जोडली गेली होती. ज्यावेळेस पार्लमेंटमध्ये सेशन चालू होतं त्यावेळेस सगळ्यांसमोर महुआ मित्रा म्हणाली की राहुल गांधी माझा आयडॉल आहे, पण प्रधानमंत्री माझं म्हणणे ऐकून घेत नाहीये. खरं तर महुआ मित्राची लीडर आहेत ममता बॅनर्जी, यांना काही इंटरेस्ट नाही राहुल गांधी यांच्याविषयी बोलण्यामध्ये वगैरे सगळं. अशा संदर्भामध्ये महुआ मित्रा यांनी राहुल गांधी यांच्यामध्ये आयडॉल दिसतो. आता पुढे अजून एक मुद्द्यावर आपण बोलूया. पार्लमेंट सेशन जे आहे ते 22 तारखेला सुरू झालं, म्हणजे 22 जुलैला, आणि 12 ऑगस्टला ते संपणार होतं, परंतु ते 9 ऑगस्टलाच संपवण्यात आलं. तुम्ही सर्वजण, म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती असेल, पार्लमेंटमध्ये जे काही बिल आणले होते ते सर्व बिल JSP मध्ये पाठवण्यात आले आणि काही पास करण्यात आले. ॲक्च्युली सोमवारी सेशन संपणार होतं, पण ते शुक्रवारी सगळं कामकाज संपवण्यात आलं, अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलं. पण हिंडनबर्गचा रिपोर्ट तुम्हाला माहिती आहे कधी येणार होता? तर हा जो रिपोर्ट आहे हा बजेटच्या 2 दिवसानंतर जाहीर करण्यात येणार होता. बजेट मंगळवारी जाहीर झालं आणि त्यांचा रिपोर्ट शुक्रवारी येणार होता. जसं की शनिवार रविवार मीडियामध्ये बातम्या चालतील आणि सोमवारी मार्केट जोरदार कोसळेल आणि सोमवारी राहुल गांधी आणि पार्टी पार्लमेंटमध्ये गोंधळ घालायला सुरू करतील. पण झालं असं, रविवारी बांगलादेशमध्ये खूप मोठ्या घटना घडल्या, म्हणजे मागच्या रविवारी. विद्यार्थी आहे सगळ्या, तुम्हाला माहिती आहे त्या गोष्टी, मी सांगणार नाही. त्या आठवड्यात पूर्ण पार्लमेंट सेशन होतं. बांगलादेश विषयामुळे सगळं झाकलं गेलं. भारतामध्ये पण याविषयी चांगल्या पद्धतीने हँडल केलं, कारण बांगलादेशच्या घटनेमुळं व्यावहारिकदृष्ट्या शेअर मार्केटवरती परिणाम दिसायला पाहिजे होता, परंतु त्याचा काही परिणाम भारतातल्या शेअर मार्केटवरती झाला नाही. म्हणून हिंडनबर्गचा रिपोर्ट सादर करण्यामध्ये या रिपोर्टला सादर केला नाही, म्हणजे ठरलेल्या तारखेला. त्यांना वाटलं बांगलादेशचा विषय आहे, संपूर्ण जगामध्ये सुरू आहे आणि भारतात पण सुरू आहे, त्यामुळे हा रिपोर्ट जर ठरल्या वेळेस आणला तर चॅनलवरती चर्चा होणार नाही, म्हणून हिंडनबर्गचा रिपोर्ट ठरल्या दिवशी जाहीर केला नाही. पार्लमेंट सेशन संपल्यानंतर तेव्हा ठरवलं गेलं की हा रिपोर्ट 10 तारखेला पब्लिश करायचा. आणि ते तुम्हाला सांगतो मित्रांनो, ठरल्याप्रमाणे पार्लमेंट सेशन जे आहे ते 12 तारखेला संपणार होतं, म्हणजे सोमवारी, पण ते शुक्रवारीच कामकाज पूर्ण केलं. आणि हिंडनबर्ग यांचं प्लॅनिंग जे होतं ते फेल झालं. प्लॅनिंग असं होतं, पार्लमेंटचा एक दिवस म्हणजे सोमवारचा दिवस हा राहतोय, म्हणजे शुक्रवारी जर रिपोर्ट पब्लिश केला, शनिवार रविवारी सांगितल्याप्रमाणे बातम्या हेडलाईन होईल, सोमवारी राहुल गांधी आणि टीम मार्केट कोसळल्यावरती पार्लमेंटमध्ये गोंधळ घालण्यास मोकळे. पण झालं उलट, शुक्रवारी सेशन संपलं, यांचा प्लॅन उधळला. दुसरं, आपण जर तर्क बघितला तर मोदी सरकारला इनपुट्स कुठून तरी मिळाले असतील, असं काही होणार आहे, म्हणून एक दिवस आधीच संसदेतलं कामकाज स्थगित केलं. पण मला असं वाटतंय, टूल किट्स नवीन आणलं होतं ते अशा प्रकारे फेल होईल असं कोणाला स्वप्नात पण वाटलं नसतं. 14 दिवस या रिपोर्टला पब्लिश होण्यापासून थांबवण्यात आलं. खरं तर ह्या रिपोर्टमध्ये काहीच दम नव्हता. जेव्हा पब्लिश केला तेव्हा काल आपण बघितलं भारताच्या मार्केटमध्ये काडी मात्र फरक पडला नाही. सोशल मीडियावरती तुम्ही बघितलं निफ्टी कुठं गेला, कितीला उघडला, कितीला बंद झाला, सर्व प्रकारचे रिपोर्ट सोशल मीडियावरती अवेलेबल आहेत. आणि आता पुढे हिवाळी अधिवेशन आहे पार्लमेंटचं, ते अजून 2 महिने लांब आहे. अधिवेशन येईपर्यंत हे टूल किटचा विषय सगळा गार पडला असेल आणि आता राहुल गांधीकडे एकच काम असेल की रूममध्ये बसून मोबाईल पुढे ठेवायचा, व्हिडिओ बघवायचा, बनवायचा आणि पोस्ट करायचा. तसं दुसरं काय आता त्यांच्याकडे उरलं नाही. त्यांनी तो व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावरती आपण बघितलं असेल तो बनवलाय. त्यामध्ये एकच गोष्ट अशी आहे
हिंडनबर्गच्या रिपोर्टमध्ये सेबीची जी प्रमुख आहे चेअरपर्सन त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आता ते खरं किती खोटं किती गोष्टी आहे ते ज्यावेळी चौकशी होईल त्यातून जे बाहेर येईल त्यातून राहुल गांधी एकच सांगत होता की सेबी जी आहे चौकशीच्या फेऱ्यामधली संस्था आहे, जी बॉडी जी आहे त्यांची प्रमुख जर अशा चौकशी फेऱ्यामध्ये असेल तर देशाची आर्थिक स्थिती काय असेल, बरोबर कसे आपण करू. पण मित्रांनो तुम्हाला एक सांगतो की राहुल गांधीच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे. हिंदुस्थान टाइम्समध्ये बातमी आली की राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना याच आठवड्यामध्ये ईडीचं समन्स येणार आहे नॅशनल हेराल्ड या विषयामध्ये. मित्रांनो काँग्रेस जो विचार करत होती 99 सीट आल्यावरती आम्ही फ्रंट फूटवर आहोत, पण आता त्यांना लवकरच बॅक फूटवर यावं लागणार आहे. यांना वाचण्यासाठी आता काहीच नाही आहे. हाच विचार करावा की अभिषेक मनू सिंघवी यांच्याकडून केस कशी लढवून घ्यावी. अभिषेक मनू सिंघवी यांनी मनीष सिसोदिया यांना जामीन मिळवून दिला आहे. राहुल गांधी यांचा जामीन पुढे अशीच राहील. हे दोघं मुलगा आणि आई जामिनावरती बाहेर आहेत. त्या चौकशीसाठी त्यांना जावं लागणार आहे. यावेळी चौकशीसाठी ईडी ठोस पुरावे घेऊन जर आली असेल तर या दोघांना यावेळी जामीन मिळणार नाही अशी दाट शक्यता आहे. तर शेवटी आपण जर बघितलं तर राहुल गांधी आणि पार्टी हिंडनबर्गच्या रिपोर्ट मुळे काही हाती लागलं नाही आणि राष्ट्रीय पातळीवरती जे भारताच्या विरोधात कट कारस्थान सुरू आहे त्यांचा पोस्टमार्टम लवकरच सुरू होईल असं एकंदरीत चित्र आहे. तर बघूया राहुल गांधी यांना या आठवड्यात ईडीचा समन्स येतोय की नाही. मित्रांनो आपण इथंच थांबूया. जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय.